म्हणजे आत्मा शून्यही नाही, त्याचप्रमाणे आत्मा वेद्यही नाही. आत्मा वेद्यही नाही आणि आत्मा शून्यही नाही. मग कसा आहे आत्मा? तर सांगतात तरी तत्र इद्रुक्ता न असतेही, त्या ठिकाणी इद्रुक्ताही नाही. असं त्याला असं आहे असंही म्हणता येत नाही आणि तसं आहे असंही म्हणता येत नाही. असा काही बाही त्याचं स्वरूप आहे असा निश्चय कर. मग आता हे शब्द या ठिकाणी दोन शब्द नवीन वापरले, इद्रुक आणि ताद्रुक. तर केवळ प्रतिज्ञा मात्रानं विषयाची सिद्धी होत नाही असं म्हणून इद्रुक आणि ताद्रुक शब्दाचा जो अर्थ अभिददान सांगणारे तद्वाच्यत्व उपपादयती, अर्थात इद्रुक आणि तद्रुक शब्दाचा अर्थ काय आहे तर ते प्रतिपादन केल्या ठिकाणी आक्षानाम विषय तो इद्रुक, म्हणजे इंद्रियांचा जो प्रत्यक्ष विषय होतो त्याला इद्रुक असं म्हणायचं. आणि परोक्ष ताद्रुक उच्चते, जे घटपटादी जे आहे ते प्रत्यक्ष ज्ञानाचे विषय होतात म्हणून त्यांना इद्रुक असं म्हटलं. आणि जे परोक्ष ज्ञानाचे विषय होत नाहीत, अर्थात धर्माधर्मादी स्वर्ग इत्यादी जे आहेत हे परोक्ष आहेत. तर अशा प्रकारे जे इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय आहेत त्यांना इद्रुक म्हणायचं आणि जे परोक्ष ज्ञानाचे विषय आहेत त्यांना ताद्रुक असं म्हणायचं. परंतु आत्मा जो आहे इद्रुकही नाही आणि ताद्रुकही नाही. इंद्रियजन्य ज्ञानाचा विषयाचा अभाव असल्यामुळे त्याला इद्रुक म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे तो परोक्ष नाही तर स्वतः अपरोक्ष आहे. यत साक्षात अपरोक्षम ब्रह्म, ते आपलं स्वरूपच आहे त्यामुळे ते परोक्ष नाही. असं असल्या कारणाने त्याला इद्रुकही म्हणता येत नाही आणि ताद्रुकही म्हणता येत नाही. मग आता कोणत्याच रूपाने त्याचं प्रतिपादन करता येत नाही म्हणजे तो शून्य आहे का असंच म्हणावं लागेल ना. त्याला असंही म्हणता येत नाही म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे असंही म्हणता येत नाही. ताद्रुक नाही म्हणजे परोक्ष ज्ञानाचा विषय असंही म्हणता येत नाही. प्रत्यक्षही नाही परोक्ष आहे तरी कसा, अर्थात तो अभावरूप आहे याची प्राप्ती झाली. तरी इथपर्यंत विषय आपण कालपर्यंत पाहिला. पाहता बारकाईनं तरी शून्यमिती द्वितीयम पक्षम फलदर्शन व्याजेन परिहरती, श्लोक क्रमांक आहे 28 त्याचं अवतरण. तर मग हा जो आत्मा आहे इंद्रियजन्य ज्ञानाचा विषयाचा अभाव आहे, त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणी परोक्षत्वही नाही. तर मग शून्यमिती शून्यम अशा प्रकारे द्वितीयम पक्षम आहे ना, दुसरा पक्ष कोणता आहे शून्यत्व. फलदर्शन व्याजेनं, तर त्याविषयी फलदर्शनाच्या निमित्तानं परिहार करतात, त्याचं उत्तर देतात. श्लोक क्रमांक आहे 28. अवेद्यप्य परोक्षोतः परोक्षोतः अवेद्योप्यपरोक्षोतः अवेद्योप्यपरोक्षोतः स्वप्रकाशो भवत्ययम् स्वप्रकाशो भवत्ययं स्वप्रकाशो भवत्ययं स्वप्रकाशो भवत्ययं सत्यं ज्ञानमनन्तं चेत् सत्यं ज्ञानमनन्तं चेत् सत्यं ज्ञानमनन्तं चेत् सत्यं ज्ञानमनन्तं चेत् त्यस्तिह ब्रह्मलक्षणम् त्यस्तेह ब्रह्मलक्षणं त्यस्तेह ब्रह्मलक्षणं त्यस्तेह ब्रह्मलक्षणम् अविद्योप्यरोक्षोतः स्वप्रकाशो भवत्ययं सत्यं ज्ञानमनन्तं चेत्यस्तिह ब्रह्मलक्षणम् अविद्योपरोक्षोतः स्वप्रकाशो भवत्ययं सत्यं ज्ञानमनन्तं चेत्यस्तिह ब्रह्मलक्षणम्. अवेद्यः अपि अपरोक्षः अतः स्वप्रकाशः भवति अयं सत्यं ज्ञानम् अनन्तं च इति अस्ति इह ब्रह्मलक्षणम्. तर आत्मा इद्रुकही नाही ताद्रुकही नाही मग शून्य आहे असा तो दुसरा पक्ष प्राप्त झाला होता. त्याचं फल दर्शनाच्या निमित्तानं त्याचं परिहार करतात, अर्थात आत्मा शून्य का नाही त्याच्याविषयी स्पष्टीकरण करतात. अयम अन्वय अयम अवेद्यः अपि अपरोक्षः अतः स्वप्रकाशः भवति सत्यं ज्ञानं च अनन्तम् इति ब्रह्मलक्षणम् इह अस्ति. अयम अवेद्यः अपि अपरोक्षः, हा जो आत्मा आहे हा अवेद्य अर्थात ज्ञानाचा विषय होत नाही, इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय होत नाही, कोणत्याही ज्ञानाचा प्रमाणाचा विषय होत नाही
अप्रमेय आहे त्याला अवेद्य असं म्हणतात. अवेद्य हा अपि अपरोक्ष, हा अवेद्य असून तो अपरोक्ष आहे. अतः स्वप्रकाश भवती, आणि म्हणूनच तो स्वयंप्रकाश अशा स्वरूपाचा आहे. अर्थात स्वयंप्रकाश त्यालाच म्हणतात की जो अवेद्य आहे, अवेद्य असून अपरोक्ष रूप आहे, त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. स्वयंप्रकाशाची व्याख्या काय? अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, जे ज्ञानाचा विषय होत नाही आणि काय अपरोक्ष रूप आहे त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. घटपटादी पदार्थही अपरोक्ष होतात, पण तसा आत्मा अपरोक्ष आहे का? नाही. घटपटादी पदार्थ इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय होतात, परंतु आत्मा इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय होत नाही, म्हणून त्याला म्हणतात अवेद्य. अवेद्य असून अपरोक्ष रूप, स्वतः अपरोक्ष स्वरूप आहे आणि ते अपरोक्ष ज्ञानाचे विषय होतात. असा जड पदार्थामध्ये आत्मस्वरूपाच्या स्वयंप्रकाशत्वामध्ये भेद आहे, म्हणून त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. का? व्याख्याच आहे की हा अवेद्य ज्ञानाचा अविषय असून अपरोक्ष रूप आहे, म्हणूनच स्वयंप्रकाश आहे. आणि जो आत्मा आहे तेच ब्रह्मरूप आहे. दोघांचं ऐक्य आहे का? सत्यम ज्ञानमच्या अनंतम इति ब्रह्मलक्षणम, जे परमात्म्याचं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं श्रुतीत प्रतिपादन केलेलं आहे, तर तेच ब्रह्माचं लक्षण इह नाम आत्मनी असते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील तेच लक्षण आहे. अर्थात लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, अर्थात जीव ब्रह्म ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. टीका. इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वाभाव्यापि अपरोक्षत्वा स्वप्रकाश इत्यर्थः. अत्र अयं प्रयोगः आत्मा स्वप्रकाशः संवित् कर्मतामन्तरेण अपरोक्षत्वात् संवेदनवत् इति न च विशेषणा सिद्ध हेतुः आत्मनः संवित् कर्मत्वे कर्म कर्तृभाव विरोध प्रसंगात् स्वस्वरूपेण कर्तृत्वं विशिष्टरूपेण कर्मत्वम् इति अविरोधः इति चेत् गमनक्रियायामपि एकस्यैव स्वरूपेण कर्तृत्वं विशिष्टरूपेण कर्मत्वम् इति अतिप्रसंगात् न च साधनविकालोः दृष्टान्तः संवेदनस्य संवेदन अन्तरापेक्षायाम् अनवस्थानादिति. तर्कमते घटः घटज्ञानेन भासते घटज्ञानम् अनुव्यवसायेन इति संवेदनवत् स्वप्रकाशे दृष्टान्तः साधनविकलः इति चेत् न ज्ञानस्य ज्ञानान्तरेण भासमानाभावात् साधनविकलः. इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वा अभावे अपि अपरोक्षत्वा स्वप्रकाशः इत्यर्थः. आत्मा जो आहे इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय आहे का? इंद्रियजन्य विषय ज्ञानाचा विषय नाही, विषयत्वाचा अभाव आहे. आणि असा असून देखील अपरोक्षत्वात, अपरोक्ष स्वरूप आहे, ते आपले साक्षात अपरोक्षम ब्रह्म, ते आपलं स्वरूपच आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? स्वप्रकाश असं म्हणतात. स्वप्रकाश इत्यर्थः असा या प्रथम पंक्तीचा अर्थ आहे. अत्र अयं प्रयोगः. तर या ठिकाणी प्रयोग म्हणजे अनुमानाचा प्रयोग केला जातो. अनुमान कथन केला जातं, प्रयोग म्हणजे अनुमान. त्या ठिकाणी अनुमान आहे. अत्र नाम अस्मिन् विषये अयं प्रयोगा, हे प्रकारचा अनुमान आहे. कशाविषयी? आत्म्याच्या स्वयंप्रकाशत्वा विषयी. काय पहा अनुमान? आत्मा स्वप्रकाशः संवित् कर्मतामंतरेण अपरोक्षत्वात् संवेदनवत् इति. संवित आपल्याला सिद्ध काय करायचंय? आत्मा, आत्म्याच्या ठिकाणी आत्मा एक पक्ष, त्या आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध करायचे स्वप्रकाशत्व, अर्थात आत्मा स्वयंप्रकाश आहे. तर त्याकरता कुठल्याही साध्याला सिद्ध करण्याकरता हेतू दिला जातो, तर तो हेतू या ठिकाणी आहे संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात्. काय हेतू आहे? संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात् हा इथपर्यंत संपूर्ण हेतू आहे. आणि संवेदनवत हा आहे दृष्टांत. हेतू मोठा आहे. संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात् हा संपूर्ण हेतू आहे, हा विशिष्ट हेतू आहे. यात एक भाग विशेषण आहे आणि एक भाग विशेष आहे. हेतूमध्ये पहिला भाग जो आहे त्याला म्हणतात विशेषण. पहिला भाग कोणता आहे? संवित कर्मताम अंतरेण, इथपर्यंतचा भाग जो आहे त्याला म्हणायचं विशेषण. आणि अपरोक्षत्वात त्याला म्हणायचं विशेष. म्हणून संपूर्ण विशिष्ट काय झाला? हेतू झाला. संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात हा संपूर्ण हेतू झाला. आपला दृष्टांत आहे संवेदनवत. संवेदन म्हणजे ज्ञान, वृत्ती ज्ञान. आता पहा प्रत्यक्षाचा अर्थ. तर आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध करायचंय काय? स्वयंप्रकाशत्व. आत्मा स्वयंप्रकाश आहे. हेतू दिलेला या ठिकाणी संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात. काय हेतू आहे? हा, तर संवित, संवित म्हणजे ज्ञान.
कर्मताम म्हणजे कर्मता म्हणजे ज्ञानाचं विषयत्व, विषयत्वा वाचून, ज्ञानाच्या विषयत्वा वाचून, अंतरेण म्हणजे वाचून शिवाय विना, ज्ञानाच्या विषयत्वा वाचून हा आत्मा अपरोक्षत्वात अपरोक्ष रूप आहे. म्हणजे आत्मा ज्ञानाचा विषय वाचून, ज्ञानाचा विषय न होता, इंद्रियजन्य ज्ञाना कोणत्याही ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष रूप आहे, म्हणून तो स्वयंप्रकाश आहे. आहाला हेतू अपरोक्षत्वात ह्याला विष. सवित म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान कर संवित ज्ञानरूप आत्मा. ठीक आहे. हो, संवित कर्मताराम अंतरे ना. ज्ञानरूप आत्मा म्हणजे आपल्याला सगळ्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे स्वयंप्रकाशत्व. आत्मा स्वयंप्रकाश का आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी हेतू दिलेला आहे. कोणता हेतू आहे? संवित कर्मताम अंतरेन. संवित म्हणजे ज्ञानाचं कर्म. म्हणजे आत्मा जो आहे कोणत्याही इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय होत नाही ना, म्हणून संवितचं कर्म म्हटलेलं आहे. संवितचं कर्म म्हणजे वृत्ती ज्ञानाचा विषय. कर्म म्हणजे असं आपण एखाद्या पदार्थाला जाणलं तर ज्ञानाचं कर्म झालं ते. हो नाही. संवित कर्मताम अंतरेण ज्ञानाचं विषयत्व वाचून अपरोक्ष रूपत्व म्हणजे वृत्ती ज्ञानाचा, इंद्रिय ज्ञानाचा, प्रमाण ज्ञानाचा कोणतेही ज्ञान घ्याये ज्यानं ज्ञान होतं, अशा संवित म्हणजे ज्ञानाच्या विषयत्वा वाचून म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही, वृत्ती ज्ञानाचा विषय होत नाही. संवित कर्मता म्हणजे कर्मत्व म्हणजे ज्ञान विषयत्व. तर ज्ञान विषयत्वा वाचून अपरोक्ष रूप आहे. जो ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष रूप आहे त्याला स्वयंप्रकाश असं म्हणायचं. तर आपण दृष्टांत पाहिलेला आहे संवेदनवत म्हणजे संवेदनाप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे वृत्ती ज्ञाना. संवेदन म्हणजे या ठिकाणी वृत्ती ज्ञान हा दृष्टांत दिलेला आहे. आता वृत्ती ज्ञान जे आहे ते देखील त्या दृष्टांतामध्ये हेतू राहायला पाहिजे. पहिल्यांदा हेतू जो दिलेला आहे हा बरोबर आहे की नाही पाहिलं पाहिजे की. म्हणून तो हेतू बरोबर आहे की नाही पाहण्याकरता पहिल्यांदा त्या दृष्टांतामध्ये हेतू राहतो की नाही पाहिलं पाहिजे. वृत्ती ज्ञानामध्ये हेतू कोणता आहे? ज्ञान विषयत्वा वाचून अपरोक्षत्व. वृत्ती ज्ञान जे आहे ते वृत्ती ज्ञान वृत्ती ज्यावेळेस उत्पन्न होते त्यावेळेसच त्याचं काय होतं? पदार्थांचं प्रत्यक्ष होतं. त्या वृत्ती ज्ञानाला पुन्हा प्रकाशित करणारं अन्य कोणी आणखीन आहे का? अन्य कोणीही नाही. ज्ञातैक प्रत्यक्ष त्याला म्हणतात. न्यायमतामध्ये भले व्यवसाय ज्ञान त्याला प्रकाशन करणार अणुव्यवसाय ज्ञान मानून द्या, पण आपल्या मतामध्ये आत्मा सगळ्यांचं काय करतो? प्रकाशन करतो. त्या ठिकाणी चैतन्याचं प्रतिबिंब आहे, त्यामुळं त्याला प्रकाशित करणारं आणखीन कोणी वृत्ती ज्ञान, त्याला प्रकाशित करणारं आणखीन दुसरे संवित असं मानलं तर अनवस्थादी दोष येतात. म्हणून जे वृत्ती ज्ञान जे आहे ज्ञानाचं पुन्हा विषयत्व न होता ते वृत्ती ज्ञान काय? ज्ञातैक प्रत्यक्ष. त्या वृत्ती ज्ञान एकदा उत्पन्न झालं, अयम घटा हा ज्ञातो घटा हा असं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा त्या ज्ञान मी घटाला जाणलं या ज्ञानाला प्रकाशित करणार आणखीन कोणी आहे का? नाही. ज्ञान उत्पन्न शरीर काय होतं त्याचं आपल्याला प्रत्यक्ष होतं. म्हणून या दृष्टांतामध्ये हेतू राहिला, म्हणून ज्ञान कसं म्हटलं? स्वयंप्रकाश असं म्हटलं गेलेलं आहे. तर आता पहा, न च विशेषण असिद्ध हेतू. तर हा हेतू विशेषण असिद्ध नाही. म्हणजे पूर्वपक्षानं काय म्हटलं? हा हेतू विशेषण असिद्ध आहे. कोणता हेतू? हेतू कोणता आहे? संवेद कर्मताम अंतरेण अपरोक्ष रूपत्व हा हेतू आहे. हा हेतू विशेषण असिद्ध आहे असा दोष पूर्वपक्षाने दिला. विशेषण असिद्ध कशाला म्हणतात? की जो हेतू त्या हेतूमधला जो विशेषण भाग आहे हा विशेषण भाग पक्षाच्या ठिकाणी न राहणं याला म्हणतात विशेषण असिद्ध हेतू. विशेषण असिद्ध हेतू. विशेषण भाग कोणता आहे? हा संवित कर्मताम अंतरेण इथपर्यंतचा भाग हा विशेषण भाग आहे. तर हा विशेषण भाग आत्म्याच्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे आत्मा ज्ञानाचा विषय होत नाही. ज्ञानाचा विषयत्वाचा अभाव आहे. म्हणजे आत्मा त्याला काय म्हणायचं आहे की विषय हा विशेषण असिद्ध हेतू आहे. तुम्ही काय म्हटलात की ज्ञानाचा विषयत्व होत नाही, परंतु आम्ही काय म्हणतो असं नाही, ज्ञानाचा विषय होतो. तर त्याला सांगता सिद्धांती न, हे तुझं म्हणणं बरोबर नाही. न कोण म्हणताय? सिद्धांती म्हणतात. त्यानं दोष कोणता दिलेला आहे पूर्वपक्षानं? विशेषण असिद्ध हेतू हा पूर्वपक्षानं दोष दिला. तर त्या दोषाचं निराकरण करण्याकरता
त्याला सिद्धांत पक्ष म्हणतात न, हे तुझं म्हणणं बरोबर नाही, हा विशेषण सिद्ध हेतू नाही. कारण का पा आत्मनः संवित कर्मत्वे कर्मकर्तृभाव विरोध प्रसंगा. जर आत्मा ज्ञानाचा विषय मानला, आत्मा ज्ञानाचा विषय मानला तर काय अडचण येते? आत्मा जो आहे ज्ञानाचा विषय मानला तर तो वेद्य होईल. त्याचप्रमाणे मग म्हटले सगळे जड पदार्थ आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. मग काय करा? संवित जी आहे ना, दुसरी संवित, ही जी संवित आत्मा आहे एक, पण त्या आत्म्याला प्रकाशित करणार दुसरा आत्मा, दुसरी संवित माना. कारण जड तर काय प्रकाशित करू शकत नाही. मग दुसरी संवित मानल्यानंतर काय होईल? मग ती तर स्वयंप्रकाश आहे की नाही? दुसरी संवित स्वयंप्रकाश आहे, मग ती संवित ह्या आत्म्याला प्रकाशित करते. असं म्हटलं तर काय अडचण आहे? तर म्हणतात संवित कर्मत्वे. संवित काय झाली? कर्म झाली ज्ञानाचं. आत्मा ज्ञानाचं कर्म झाला आणि त्याला प्रकाशन करणारा कोण आहे? आत्माच आहे, संवितच आहे. असं जर म्हटलं तर मग संवित कर्मत्वे कर्म कर्तृ भाव विरोध प्रसंगात तोच काय झाला? कर्म. ज्ञानाचं कर्म कोण? जाणलं कुणाला? आत्म्याला, संवितला. जाणलं कुणी? संवितनी. आत्म्यानेच आत्म्याला जाणलं. तर कोणता दोष येतो? कर्म कर्तृ विरोध प्रसंगात कर्म कर्तृ विरोध नावाचा दोष येतो. म्हणून आत्मा जो आहे ज्ञानाचा विषय होत नाही असं नाही. जे काय आत्मा जो आहे आत्मा ज्ञानाचा विषय होतच नाही. आत्मा ज्ञानाचा विषय होतच नाही. तुझं म्हटलं होतं आत्मा ज्ञानाचा विषय होतो. मग आत्मा जर ज्ञानाचा विषय होतो, कोणत्या ज्ञानाचा विषय सांग बरं तू? मग ते ज्ञान जे आहे त्या ज्ञानाला प्रकाशन करणारं कोण? जर ही संवित दुसऱ्या ज्ञानानं प्रकाशित होते म्हटलं तर ती एक संवित आहे मागची जी प्रकाशित करणारी. मग तिलाही संवितला, त्याही संवितला प्रकाशन करणारी दुसरी संवित मानावं लागेल. तिलाही प्रकाशित करणारी तिसरी संवित मानावं लागेल. म्हणजे अशा अनवस्थादी दोष प्राप्त होतील. बरं म्हटलं दोनच माना तर मग काय अडचण येते? तर या ठिकाणी आपण दोष पाहिला कर्म कर्तृ विरोध नावाचा दोष. एका संवितला जड तर काय प्रकाशित करू शकत नाही. मग ह्या संवितला प्रकाशन करणारी दुसरी संवित मानली तर मग ती तरी संवितच आहे ना. ही संवित आहे ती संवित, संवित मध्ये भेद आहे का? संवित एकच आहे. मग एकच संवित काय झाली? कर्ताही झाली आणि एकच संवित कर्मही झाली. एकच संवित ज्ञाता झाली आणि एकच संवित ज्ञेय झाली. अशा प्रकारे कर्म कर्तृ विरोध नावाचा दोष आला. कर्म कर्तृ विरोध भाव प्रसंगात. म्हणून हा हेतू विशेषण असिद्ध आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून आत्मा जो आहे हा ज्ञानाचा विषय होत नाही, कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही. मानला तर अनवस्था किंवा कर्म कर्तृविरोध नावाचा दोष प्राप्त होतो. ठीक आहे. आता पुढे पहा. मग तरी देखील असं नाही, आम्ही सांगतो ना तुम्हाला हा हेतू जो आहे विशेषण असिद्धच आहे. आणि कसं घडतं की आत्मा ज्ञानाचा विषय होतो? कशा रूपाने होतो आम्ही तुम्हाला सांगतो, ऐका. स्वस्वरूपेण कर्तृत्वम विशिष्ट रूपेण कर्मत्वम इति अविरोधः इति चेत. हा तर पूर्व पक्षी म्हणतो तुम्ही जो दिलेला हेतू आहे ना हा विशेषण असिद्धच हेतू आहे. म्हणजे यातला जे हेतू मधला जो विशेषण भाग आहे, कोणता विशेषण भाग? संवित कर्मताम अंतरेन. हा जो विशेषण भाग आहे हा पक्षाच्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे आत्मा जो आहे इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय होतो असं त्याला म्हणायचंय. मग कसा होतो? तो म्हणतो स्वस्वरूपेन कर्तृत्व. आत्मा जो स्वतःचं स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, शुद्ध अशा प्रकारचं आत्म्याचे स्वरूप आहे. तर आत्मा शुद्ध स्वरूपानं कर्ता आहे, ज्ञाता आहे. आणि विशिष्ट रूपेन कर्मत्व आणि काहीतरी विशेष धर्माचा त्या ठिकाणी आरोप केला, अंतकरण इत्यादी कानी युक्त झाला नाही का, तर मग तो विशिष्ट रूपानं कर्मत्व याला काय हरकत आहे? म्हणजे शुद्ध स्वरूप जो आत्मा आहे तो आहे कर्ता. आणि ज्याला जाणायचं तो अंतकरण विशिष्ट इत्यादी धर्माने काय होतो? आत्मा विशिष्ट होतो. आणि मग अशा विशिष्ट आत्म्याला विशिष्ट रूपेन कर्मत्व याला काय हरकत आहे? अविरोधः. म्हणून आत्म्याला जाणू शकतो. एक आहे शुद्ध आत्मा आणि एक आहे विशेषणाने युक्त असा असणारा विशिष्ट आत्मा. दोन आत्मे भिन्न भिन्न झाले, एकाने एका जाण्याला काय हरकत आहे? दोन्ही आत्मेच आहेत. पण तरी देखील
अशा प्रकारे आत्मा ज्ञानाचा विषय होऊ शकतो असं कोण म्हणतंय? पूर्व पक्षी असं म्हणतो. इति चेत, असं जर म्हणशील तर त्याला सिद्धांती म्हणतात न. हे तुझं म्हणणं बरोबर नाही. गमन क्रियायाम अपि एकस्यैव स्वरूपेण कर्तृत्वम विशिष्ट रूपेण कर्मत्वम अतिप्रसंगात. सिद्धांताला उत्तर दिलं की गमन क्रिया आहे, चालण्याची क्रिया आहे. या चालण्याच्या क्रियेमध्ये एकस्यैव स्वरूपेण, एकच आहे, एकच आहे आत्मा. एक स्वरूपानं म्हणजे त्या चालणारा जो मनुष्य आहे त्याचा प्रत्येक आत्मा आहे की नाही? मग शुद्ध स्वरूपानं तो कर्ता झाला. आणि मग विशिष्ट रूपानं अंतकरण धर्माने युक्त असा असणारा जो जीव आहे, तर तो जीव काय झाला? कर्म झाला. असा आहे का? आत्मा जो आहे, आत्मा चालला. आणि कुठं चालला? अंतकरणाच्या ठिकाणी चालला. म्हणजे देहाधिक धर्माने युक्त होऊन तो त्या ठिकाणी गेला. असं काही घडतं का कुठे व्यवहारामध्ये? म्हणजे स्वरूपानं करता आणि विशिष्ट रूपानं कर्मत्व असं कुठेही घडत नाही. म्हणून हा अतिप्रसंग आहे, अतिव्याप्ती आहे. तर असं या ठिकाणी घडायला पाहिजे. असं घडतंय का? असं घडत नाही. म्हणून म्हणतात गमन क्रियायामापी, चालण्याची जी क्रिया आहे त्यामध्ये देखील एकच सेव, एकाच मनुष्याचं स्वरूपानं, शुद्ध स्वरूपानं तो करता झाला. आणि विशिष्ट रूपानं देहादी धर्माने युक्त जो जीव आहे तर तो कर्म झाला. असं कधी घडतं का? मी माझ्या ठिकाणी गावाला जाईल, दुसऱ्या ठिकाणी जाईल ना, करता जो आहे इथून दुसऱ्या गावाला जाईल ते कर्म होईल. परंतु आपण जर स्वतः आत्मा, शुद्ध आत्मा जो आहे तो चालला, कुठे चालला? देहादिकाच्या ठिकाणी चालला. असं कुठे घडतं का? असं कुठेही घडत नाही. तर अतिप्रसंग झाला. तसंच तुला असं म्हणता येणार नाही की आत्मा शुद्ध स्वरूपानं करता आहे आणि त्या आत्म्यानं त्या विशिष्ट आत्म्याला जाणलं, ज्ञानाचा विषय झाला, असे तुला म्हणता येणार नाही. म्हणून हा हेतू विशेषण सिद्ध नाही. तर आत्मा जो आहे हा हेतू सिद्ध आहे. कोणता हेतू? ज्ञान कर्म विषयत्व. तर आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान कर्म विषयत्वाचा अभाव आहे आणि अपरोक्ष रूपही आहे. मग आता हा जो दोष दिला होता, या दोषाची सिद्धी झाली नाही. कोणत्या दोषाची? विशेषणासिद्ध हेतूची सिद्धी झाली नाही. त्याला सिद्ध करून सांगितलं की बाबा हा हेतू सिद्ध आहे, या हेतूनं आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व सिद्ध आहे. मग आता दुसरा दोष दिला. कोणता दोष दिला पहा? नच साधन विकल दृष्टांत. दृष्टांतात दोष दिला. दृष्टांत जो आहे हा साधन विकल आहे. दृष्टांत साधन विकल कशाला म्हणायचं? की दृष्टांतामध्ये साधन राहत नसेल त्याला साधन विकल दृष्टांत म्हणायचं. दृष्टांतात जर साध्य राहत नसेल त्याला साध्य विकल दृष्टांत. विकल म्हणजे अभाव. दृष्टांतामध्ये साध्य राहत नसेल तर साध्य विकल दृष्टांत, किंवा साधन राहत नसेल तर त्याला म्हटलं जातं साधन विकल दृष्टांत. अशी पद्धत आहे बोलण्याची न्यायमतामध्ये, शास्त्रीय ग्रंथामध्ये. तर हा दृष्टांत तो म्हटला साधन विकल दृष्टांत आहे. म्हणजे दृष्टांत काय? आपला संवेदनवत. तर हा दृष्टांत तुम्ही दिला, कारण दृष्टांत जर साधन विकल असेल किंवा साध्य विकल असेल तर देखील त्या हेतूनं त्या साध्याची सिद्धी होत नाही. मग दृष्टांतात दोष दिला तर त्याला सांगतात हाच आम्ही जो दृष्टांत दिलेला आहे संवेदनवत, हा दृष्टांत देखील साधन विकल नाही. संवेदनस्य संवेद अनंतरा अपेक्षायाम अनवस्थानात. जे संवेदन आहे म्हणजे वृत्ती ज्ञान आहे, त्या वृत्ती ज्ञानाला संवेदन दुसरं ज्ञान मानलं. एक वृत्ती ज्ञान झालं, अयम घटा, हा घट आहे असं आपल्याला ज्ञान झालं. या ज्ञानाला, झालेल्या ज्ञानाला प्रकाशित करण्याकरता दुसऱ्या ज्ञानाचं आवश्यकता आहे का? आवश्यकता नाही. आणि जर दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता मानली तर काय होईल? संवेदन अंतरा अपेक्षा, दुसऱ्या संवेदची अपेक्षा केली तर अनवस्थानात, अनवस्था नावाचा दोष येईल. कारण मला जे झालेलं ज्ञान आहे ते ज्ञान परप्रकाशित आहे, त्याला प्रकाशन करणार दुसरं ज्ञान, पुन्हा मग ते तरी एक ज्ञानच आहे, त्याला प्रकाशन करणार तिसरं ज्ञान, त्याला प्रकाशन करणार चौथं ज्ञान. अशा प्रकारे अनवस्थादी दोष येतील. म्हणून आम्ही जे ज्ञान मानतो ते ज्ञान झाल्याबरोबर आत्मा त्याचं काय करतो? स्वयंप्रकाश साक्षी जो आहे त्याचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशनाकरता पुन्हा दुसऱ्या ज्ञानाची, तिसऱ्या ज्ञानाची आवश्यकता नाही. न्यायमतामध्ये
त्याने हा जो दोष दिलेला आहे तर्कमताला अनुसरून दिलेला दोष आहे. न्यायमतामध्ये काय म्हणतात बघा, तर्कमते घटो घटज्ञानेन भासते, घट घटज्ञानेन भासते, घटज्ञानम अनुव्यवसायेन इति संवेदनवत स्वप्रकाशे दृष्टांत साधन विकला इति चेत. म्हणजे न्यायमता घेऊन या दृष्टांतामध्ये हा दृष्टांत साधन विकल आहे अशा प्रकारचा दोष दिला. कसा? तर्कमतामध्ये म्हणजे न्यायमतामध्ये घट जो आहे या घटाचं प्रकाशन करण्याकरता घट घटज्ञानेन भासते. पहिल्यांदा अयम घट हा असं ज्ञान होतं आणि पुढे घटज्ञानम अनुव्यवसायेन इति म्हणजे अयम घटा हा असं ज्ञान होतं, परंतु ते ज्ञात्यापर्यंत येत नाही. मग नंतर काय होतं म्हणतात ते दुसऱ्या क्षणाला अयम घट ज्ञानवान अहम अशा प्रकारचं द्वितीय ज्ञान होतं. म्हणजेच काय झालं, पहिल्या ज्ञानाला प्रकाशन कोणी केलं? अनुव्यवसाय ज्ञानानं. अयम घटा हा या ज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं? याला म्हणतात ते व्यवसाय ज्ञान म्हणतात. पहिलं जे ज्ञान आहे त्याला म्हणतात ते त्यांचे शब्द आहेत व्यवसाय. अयम घटा हा याला व्यवसाय ज्ञान. आणि मग व्यवसाय ज्ञान होऊन ज्ञाताला प्रत्यक्ष होत नाही, मग ते घट ज्ञानवान अहम असं ज्या वेळेस द्वितीय ज्ञान होतं त्याला म्हणतात ते अनुव्यवसाय ज्ञान. मग आता तेच या ठिकाणी सांगतात घट ज्ञान जे झालेलं आहे त्या घट ज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं? अनुव्यवसाय ज्ञानाने केलं. घट ज्ञानम अनुव्यवसायाने येते जसं या ठिकाणी झालं दृष्टांतामध्ये, त्याचप्रमाणे संवेदनवत संवेद ज्ञानाप्रमाणे स्वप्रकाशे दृष्टांत आत्म्याच्या स्वयंप्रकाशत्वाविषयी जो संवेदनवत असा जो दृष्टांत दिलेला आहे हा साधन विकल आहे असं तू म्हणशील तर असं बरोबर नाही. कारण तिथं कसं झालं, जे व्यवसाय ज्ञान झालं त्या व्यवसाय ज्ञानाला प्रकाशन कोणी केलं? अनुव्यवसाय ज्ञानानं. म्हणजे एक दोन्ही ज्ञानच आहेत, पण दोन्ही ज्ञान जरी असलं एक झालं कर्म आणि एक झालं ज्ञाता, नाही का? कुणी जाणलं अनुव्यवसाय ज्ञानानं आणि व्यवसाय झालं ज्ञाता. आणि व्यवसाय ज्ञान काय झालं? त्या ज्ञानाचं कर्म. मग घडलं की नाही? एक कर्म आणि एक कर्ता असं घडलं. म्हणून या ठिकाणी हा दृष्टांत जसं त्या ठिकाणी ज्ञान जे आहे एक ज्ञान एक ज्ञानाला प्रकाशित करतं, तसं या तुमची जी संविधा आहे ज्ञान आत्मा प्रत्येक आत्मा आहे त्याला प्रकाशित करणारं दुसरं कोणीतरी आत्मा संवित मानायला काय हरकत आहे? घट जसं घट ज्ञान अनुव्यवसायाने ती संवेदनवत म्हणजे दृष्टांत दिला त्यामध्ये स्वप्रकाश दृष्टांत आत्म्याच्या स्वयंप्रकाशत्वाविषयी दृष्टांत दिला तर साधन विकल हा दृष्टांत साधन विकल आहे इति चेत असं जर म्हणशील तर न, हे तुझं म्हणणं बरोबर नाही. कारण जसं न्यायमतात मानतात तसं आम्ही मानत नाही. न्यायमतात मानतात भलेही मानत असतील की अनुव्यवसाय ज्ञान जे आहे हे व्यवसाय ज्ञानाचं प्रकाशन करतात, पण आम्ही हे आमचं हे म्हणणं नाही. आमच्या मतात आमचा सिद्धांत असा नाही. मग ज्यावेळेस वृत्ती ज्ञान उत्पन्न होतं त्यात साक्षी चैतन्याचा प्रकाश आहेच आहे, तर तू साक्षीच काय करतो? त्याच वेळेस त्याचं प्रकाशन करतो. त्याला पुन्हा प्रकाशनाकरता दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता असं मात्र मुळीच नाही. न इति चेत न, कारण का? ज्ञानस्य ज्ञानांतरेण भासमान अभवात साधन विकलह न. ज्ञानस्य जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या प्रकाशनाकरता वृत्ती ज्ञान उत्पन्न झालं की मग त्याच्या प्रकाशनाकरता ज्ञानांतरेनं भासमान अभावात दुसऱ्या ज्ञानाने त्या वृत्ती ज्ञानाला प्रकाशित केलं असं आम्ही मानत नाही. कारण असं मानलं तर काय येईल? मग ते वृत्ती ज्ञान आहे त्याला प्रकाशित करण्यात दुसरं तिसरं सगळेच काय जड झाले, नाही का? मग प्रकाशन करणारा कुठेतरी थांबावंच लागेल. जे स्वयंप्रकाश कुठेतरी जाऊन थांबण्यापेक्षा आत्माच काय मानला? स्वयंप्रकाश मानला प्रथम दर्शनी, तो आत्मा काय करतो? त्याचं प्रकाशन करतो वृत्ती ज्ञानाद्वारा. तर मग उलट काय लाघव आहे. त्यामुळं आम्ही जे ज्ञान जे आहे हे ज्ञान कर्माचा विषय होतं असं मानत नाही. ज्यावेळेस ज्ञान उत्पन्न होतं त्या वृत्तीस्थ असणारा साक्षी त्या पदार्थांचं प्रकाशन करतो. त्यामुळे व्यवसाय ज्ञानाचं प्रकाशन अनुव्यवसाय मानून त्या ठिकाणी मग कर्म करतो दोष येत नाही असं आमचं म्हणणं, असं आम्ही मानत नाही. म्हणून हा जो दृष्टांत दिलेला आहे हा दृष्टांत की साधन विकल नाही. कोणता दृष्टांत? संवेदनवत. जे ज्ञान ज्यावेळेस वृत्ती ज्ञान ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारा जो वृत्तीस्थ असणारा साक्षी त्या पदार्थांचं प्रकाशन करतो. त्या संवेदनाकरता पुन्हा दुसरं संवेदन तिसरं संवेदन असं आम्ही तुमच्या मताप्रमाणे अनुव्यवसाय जसं प्रकाशन करतं तसं आम्ही मानत नाही.
म्हणून संवेदनामध्ये देखील हा हेतू राहतो. कोणता? संवित कर्मताम अंतरेन, म्हणजे संवित जे आहे दुसऱ्या ज्ञानाचा विषय न होता देखील ती अपरोक्ष आहे. ज्यावेळेस वृत्ती उत्पन्न होते, वृत्ती उत्पन्न क्षणी त्याचं आपल्याला प्रत्यक्ष होतं. पुन्हा त्या वृत्ती ज्ञानाचं प्रकाशन करायला आणखीन कोणाच्या वृत्तीची आवश्यकता नाही. अशा प्रकारे आत्म्याचं स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी झाली. ननु आत्मनः स्वप्रकाशत्वेन सिद्धत्वापि ब्रह्मलक्षण अभावात न ब्रह्मत्व सिद्धी इति आशंक्य तल्लक्षणम तत्र योजयति. तर आतापर्यंत आत्म्याचं स्वप्रकाशत्वेन सिद्धत्वापि, आत्मा स्वयंप्रकाश आहे. आत्मा स्वयंप्रकाश का आहे? कारण तो कुठल्याही ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष रूप आहे, म्हणून स्वयंप्रकाश आहे. हे सिद्ध झालं तरी देखील तो आत्मा नुसता केवळ स्वयंप्रकाश कळून चालेल का? तो ब्रह्मरूपाने कळला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मलक्षणाचा अभाव आहे. म्हणून न ब्रह्मत्व सिद्धी, आत्मा ब्रह्मरूप आहे अशी सिद्धी होऊ शकत नाही. अशी शंका आली असता तल्लक्षणम, तल्लक्षणम न ब्रह्मलक्षणम तत्र नाम आत्मनी योजयति. जे ब्रह्माचे लक्षण आहेत तर तीच आत्मस्वरूपाचे आहेत. दोघांची जर लक्षण एक झाली तर लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, दोघांचं ऐक्य कसं आहे याची सिद्धी होईल. तर ते सांगतात ब्रह्माचे लक्षण कोणते? श्रुती माता प्रतिपादन करते. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं प्रतिपादन केलंय. तर त्रिकालाबाधित आहे, ज्ञानस्वरूप आहे. अनंत म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, तेच आनंद रूप आहे, म्हणून अनंत असं म्हटलं. असं ब्रह्माचं लक्षण स्वरूप जे आहे इह असते नाम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विद्यमान आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इति श्रुत्या यद ब्रह्मन लक्षण मुक्तम तद आत्मनि विद्यते. ही जे काही श्रुतीनं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ते सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे. सगळ्याचा बाद जरी झाला तर देखील त्याचा बाद होत नाही, मिथ्यात्व निश्चय होत नाही, निवृत्ती होत नाही. सगळ्याच्या भाव आणि अभावाच्या रूपाने तो नित्य विद्यमान आहे. त्याला म्हणतात सत्य. जो ज्ञान स्वरूप आहे अर्थात स्वयंप्रकाश आहे, ज्याची आपण आत्ताच सिद्धी केली की ज्ञानाचा विषय जरी झाला नाही, होत नसला तरी देखील ते आपलं स्वतःचं स्वरूपच आहे. त्याला ज्ञानरूपत्व, स्वयंप्रकाशत्व, अनंतत्व, त्रिविध परिच्छेद रहितत्व असं जे ब्रह्म आहे इति श्रुत्या यत, श्रुतीने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे. असं ब्रह्मणः लक्षणम, ब्रह्माचं लक्षण कथन उक्तम सांगितलेलं आहे. तर आत्मने विद्यते, तर तेच ब्रह्माचं लक्षण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील आहे. आणि ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं आहे त्याचा विचार आपला करायचा, म्हणतो उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.